सायली लुकतुके. आपण पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. 8 मार्च जवळ आलेला आहे, महिला दिन आहे. तर या निमित्ताने आपण आज एका नारी शक्तीला भेटण्यासाठी आलेलो आहोत. ही नारी शक्ती आहे, महिला पोलीस आहे. दहशतवाद विरोधी पथकासारख्या दरारा असणाऱ्या पथकात त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यासोबतच एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या अतिशय हसतमुख आहेत. आज आपण आलेलो आहोत घाटकोपर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांना भेटण्यासाठी. दीपाली मॅडम नमस्कार. नमस्कार. आपलं या शो मध्ये स्वागत करते. धन्यवाद. मी इथे आले आणि थोडा वेळ सगळ्यांची चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की एक तर तुमचं हसतमुख व्यक्तिमत्व आहे की तुमच्याशी स्वतःहून बोलायला अनेक जण येतात आणि सगळ्यांनी सांगितलं की तुमची काम करण्याची पद्धत आणि तुमचं डेडिकेशन, तर हे सगळं खूप छान आहे. बाकीचे प्रश्न तर आपण नक्कीच घेऊ पोलीस दलाविषयी आणि ह्याच्याविषयी. यामागचं काय सांगाल रहस्य की तुम्ही एकीकडे कर्तबगार पोलीस अधिकारी आहात, गुन्हेगारांवर तेवढाच वचक आहे आणि तरीही तुम्ही अशा छान हसतमुख आहात आणि सगळे तुमच्याशी स्वतःहून संवाद साधायला येत आहेत. मी दीपाली भूषण कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, घाटकोपर पोलीस स्टेशन. आता तुम्हाला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने सांगायचं म्हणजे जवळजवळ माझी 20 वर्ष सेवा झालेली असल्यामुळे बरेचसे पोलीस खात्यातले अनुभव पाठीशी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं पोलीस स्टेशन किंवा आम्ही ज्या वातावरणात काम करतो ते आमचं एक कुटुंबच आहे आणि सगळ्यात जास्त वेळ आमचा या कुटुंबातच जातो. त्यामुळे ते हसतमुख असणं साहजिकच आहे, कारण आमच्या कुटुंबातले सदस्यच असल्यामुळे आणि आम्हाला शेवटी काम करणं आहे, काम करवून घेणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि एक प्रकारचं प्रेशर आहे, बॉदरेशन आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये जर आम्ही व्यवस्थितरित्या काम केलं, हसतमुखपणे काम केलं तर त्या कामाचं ओझं असं वाटत नाही, ते सहजपणे होतं. त्याच्यामुळे मला आता बऱ्याच असे आम्ही अनुभवात चर्चा केली की 15-20 मिनिटं ते सांगत होते की मॅडम कशा त्यांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि ही एक फार मोठी पावती आहे तुमच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीची की तुमच्या पाठीमागे तुमचे सहकारी 15-20 मिनिटं मला वेगवेगळे पैलू उलगडून सांगत होते की मॅडम किती चांगले आहेत असं. तर एक महिला दिन पण आहे, तर त्या निमित्ताने विचारावं वाटतं की कोल्हापूरला तुमच्या मुलाला शाळेत सोडायचं होतं आणि त्यावेळेला तुम्ही तिथे जाणार होतात आणि इथे पण एक महत्त्वाची केस आली, तर त्यावेळेला तुम्ही कामाला प्रायोरिटी दिलीत. तर ते काय होतं आई म्हणून त्यावेळेला कसं वाटलं आणि एक पोलीस अधिकारी म्हणून कसं वाटलं? खात्यामध्ये येतानाच आम्ही एक वचन घेऊन येतो की आम्ही आमच्या कामाशी प्रामाणिक राहू आणि बांधिलकी 24 तास असणार आहे. आणि त्यावेळेस आमचं कुटुंब सुद्धा असं एक महिला म्हणून काम करताना आणि घरची जबाबदारी स्वीकारताना सगळ्यात महत्त्वाचं असतं की घरचा पाठिंबा तुमच्यासोबत कसा आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की घरची बॅकिंग सुद्धा खूप चांगली असल्यामुळे मी इकडचं नेतृत्व चांगल्या रीतीने पेलू शकते. मग अशा बऱ्याच वेळेस वेगवेगळे अनुभव येतात. म्हणजे बरेच वेळा पॅरेंट्स मीटिंग असते मुलांची की ती आम्ही अटेंड करू शकत नाही किंवा मग कधी कधी शिक्षकांचं बोलावणं येतं, मग अशा वेळेस माझ्या मिस्टरांना अटेंड करावं लागतं. मग कधी कधी ते असंही बोलून जातात, अगं तिकडे तर सगळ्या लेडीज असतात आणि मी एकटाच पुरुष म्हणून जातो. तर परंतु ते मला ते तक्रारीच्या स्वरूपात सांगत नाही, पण त्यांना एक सांगायचं असतं की बाबा अशी पण सिच्युएशन येते. परंतु त्याच्यामधून त्यांनाही माहिती असतं की कामाचं प्रेशर आहे आणि कधी कधी पोलीस स्टेशन हे खूप बिझी असतं आणि एखादी केस नकळत येऊन जाते, त्यावेळेस आम्हाला 2-2 दिवस डिवोशन द्यावं लागतं आणि त्याच स्टार्टिंग पोझिशनमध्ये जर आम्ही त्या केसवर काम केलं नाही तर मग त्यांना आम्ही न्याय देऊ शकणार नाही, कारण महत्त्वाचे एव्हिडन्स आम्हाला त्याच पिरियडमध्ये कलेक्ट करावे लागतात. माझ्या मुलाला जेव्हा कोल्हापूरला ठेवायचं होतं त्यावेळेस ती सिच्युएशन आली होती की महत्त्वाचा इकडे पण एक गुन्हा आला होता, परंतु समजूतदारपणे आपण म्हणतो की त्या परिस्थितीमध्ये टॅकल केलं आणि तुम्ही चिडचिड न करता त्याच्यामधून मार्ग काढला तर सहज सोपं आम्ही त्या तारेवरची कसरत करू शकतो. आणि मुलांना पण आता सवय झाली की मम्मा कामात असणार म्हणून ती येऊ शकत नाही आणि त्यांचा राग कसा घालवायचा आहे हे पण आपल्याकडे ती कला असली पाहिजे. आणि ती सगळी कसरतच आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाचा चांगला पाठिंबा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सहज साध्य होऊ शकतात. तुम्हाला कधी वाटलं की पोलीस व्हावं, पोलीस दलात यावं? असं एक ते वर्दीविषयी आकर्षण होतं, लाल दिव्याच्या गाडीविषयी आकर्षण होतं की अजून काय होतं? पहिली गोष्ट म्हणजे असं माझं ग्रॅज्युएशन झालं, कॉमर्स फॅकल्टीमध्ये माझं ग्रॅज्युएशन बिर्ला कॉलेज येथून पूर्ण झालं कल्याणमधून. आणि मला ॲक्च्युली
जरा सुद्धा कल्पना नव्हती की पोलीस खात्यामध्ये मी जॉईन होऊ शकते किंवा झाले. कारण माझं स्पोर्ट्स होतं आणि माझ्यामध्ये पॉवर लिफ्टिंग हा माझं क्षेत्र होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही कॉम्पिटिशन स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलवर मी अटेंड केलेले आहेत. आणि काही दिवसांनी म्हणजे जसं माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तसं मग पोलीस भरतीची ॲड आली आणि त्याच्यामध्ये स्पोर्ट बेसिसवर भरती असते आणि आमचे सगळे जे सिनियर होते म्हणजे स्पोर्ट्समधले, तर त्यांनी सांगितलं की आपण जाऊया म्हणून. आणि त्यावेळेस परिस्थिती पण बेताचीच होती आणि महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी पटकन जॉईन होणं आणि काम करणं हे सगळ्यात माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं. त्यामुळे अगदी पोलीस खातं काय आहे हे त्यामध्ये गेल्याशिवाय मला तेव्हा कळलं नाही. आणि तेव्हा ठाणा ग्रामीण, ठाणा शहर, मुंबई शहर असे पण वेगवेगळे हे असतात म्हणजे पोलीस खात्यामध्ये. बाबा मुंबईचे वेगळे पोलीस, ठाण्याचे वेगळे पोलीस. पण जेव्हा मी गेले त्या ठिकाणी तेव्हा ती ठाणा ग्रामीण ची भरती होती आणि त्यावेळेस माझं स्पोर्ट्स असल्यामुळे आणि नॅशनल लेवलचे सर्टिफिकेट्स माझ्याकडे असल्यामुळे स्पोर्ट्स बेसिसवर माझी त्याच्यामध्ये निवड झाली. आणि नंतर मग पोलीस खात्यात आल्यानंतर मग इथे काय काम असतं, कशा प्रकारे कामकाज चालतं आणि आता आपण या क्षेत्रात आलो आहे ना, म्हणजे आपल्याला या क्षेत्राची माहिती नव्हती, परंतु या क्षेत्रात आलोय तर या क्षेत्रामध्ये कसं आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल त्याच्याकडे माझा जास्त चांगला कल होता. आणि एक माझं पहिलंच पोलीस स्टेशन भिवंडी तालुका पोलीस स्टेशन होतं. भिवंडी म्हटल्यानंतर सगळ्यांना असं सेन्सिटिव्ह वाटून येतं, बाबा भिवंडी पोलीस स्टेशन कसं काय. आणि भिवंडी तालुका हे ठाणा ग्रामीणचं पोलीस स्टेशन असल्यामुळे तिथे ग्रामीण परिक्षेत्र होतं आणि बरेचसे मराठी लोकॅलिटी असल्यामुळे बरेचसे गुन्हे आमच्याकडे असायचे आणि त्याच्यामधून बरंच काही शिकायला मिळायचं. त्या घटनास्थळी जाणं किंवा मग मर्डर असेल किंवा ॲक्सिडेंट असेल अशा कुठल्याही क्रिटिकल केसेसमध्ये मी स्वतःहून मला आवड होती आणि म्हणून मी त्या ठिकाणी जाऊन माझं अक्षर चांगलं असल्यामुळे जास्त प्रेफरन्स. कारण पहिले टायपिंग आणि हे कमी असायचं म्हणजे जास्त हा लिहिण्यावर भर असायचा. त्यामुळे घटनास्थळी गेल्यानंतर तिथे लिहिणं मस्ट असायचं आणि मला आवड असल्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी मी जायचे पंचनामा करणं किंवा काय करणं आणि त्याच्यामधून खूप काही शिकायला मिळायचं. आणि पहिलीच आमची MPSC डिपार्टमेंट MPSC आली आणि 2009 मी डिपार्टमेंट एक्झाम दिली MPSCची आणि मग पोलीस सब इन्स्पेक्टर ही परीक्षा मी पास झाली 2010 आणि ट्रेनिंग करून मग मला मुंबई पोस्टिंगच परत मिळाली. तर असा माझा हा प्रवास होता पोलीस म्हणजे पहिले खात्यात येऊन मग खात्याविषयी आवड निर्माण झाली आणि मग सगळी चॅलेंजेस हो मग आपोआपच स्वीकारण्यातच आलंच त्याच्यामध्ये. तुम्ही ATS मध्ये पण काम केलेलं आहे. एक दहशतवाद विरोधी पथक म्हटलं की एक दरारा असतो. आम्ही पिक्चर मध्ये सिरियल मध्ये बघतो की असा चकमकी घडतात, कधी रात्री बेरात्री फोन येतात, जावं लागतं, त्या सगळ्या परिस्थितीशी डील करावं लागतं, दहशतवादी गुंडांशी संपर्क येतो. तर असं तुमच्या बाबतीत असे प्रसंग झाले का आणि ते काय होता तो अनुभव? ATS म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजे हा जो आहे हे नॅशनल लेवल आपण म्हणतो की एक महाराष्ट्र स्तरावर ही संघटना आहे. आणि पोलीस स्टेशन आणि ATS मध्ये काम करताना मला खूपच वेगळेपणा जाणवला. कारण ATS मध्ये काम करताना तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करावं लागतं. ते फक्त तुमचं एकट्याचं ज्युरिस्डिक्शन नाहीये किंवा खास फक्त पोलीस स्टेशनचं तुमचं विभाग नाहीये की त्याच ठिकाणी तुम्हाला तेवढ्याच लिमिटेड याच्याने काम करावं लागतं. ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आपण काम करतो तेव्हा लिमिटेड तुमचे आरोपी आहेत, त्यांना तुम्हाला अटक करणं, सगळ्या प्रोसेस करणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण जेव्हा ATS मध्ये आपण काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करावं लागतं. म्हणजे बनावट नोटा आहे किंवा मग ड्रग सप्लाय आहे किंवा मग अवैध पिस्तूल बाळगणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे परदेशी जे नागरिक आहेत त्यांच्याविषयी कायदे आहेत, बांगलादेशी कारवाया आहेत. म्हणजे हा वेगवेगळा टास्क आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेररिझम ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये UAPA कायदा हा अप्लाय होतो आणि तो एक स्पेशल कायदा आहे. त्या कायद्याअंतर्गत आम्ही कारवाया करतो आणि ह्या कारवाया करताना आम्हाला बेस रूटवर काम करावं लागतं. त्या ठिकाणी जाऊन माहिती काढावी लागते. त्या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे व्हेरीफाय केल्यानंतरच मग आम्ही ते काम करू शकतो. आणि तिथे गेल्यानंतर माझं सोशल अनालिसिस जे आहे ते खूप छान पद्धतीने म्हणजे वेगवेगळे विभाग असतात त्याच्यामध्ये आणि माझं सोशल अनालिसिस खूप चांगलं असल्यामुळे काम चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकलो आणि वरिष्ठ जसे लाभल्यामुळे त्याला न्याय पण देऊ शकलो. त्याच्यामध्ये आम्ही वेपनची केसेस किंवा वेगळ्या अवैध बांगलादेशी कारवाया या कारवाया आम्ही तिकडे चांगल्या प्रमाणात केल्या आणि 1 वर्षच मला जास्त काम करायला मिळालं. कारण माझं प्रमोशन आल्यामुळे प्रमोशनवर पुन्हा मी मुंबईत आले. पण मला चान्स मिळाला तर मी पुन्हा ATS ला काम करेन. ATS मध्ये
तुम्हाला स्वतःहून जाता येतं की तुमचं सिलेक्शन होतं, काय ती प्रोसेस तिथे पण निवड प्रक्रिया आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याचं त्या प्रकारे ऍप्लिकेशन तुमच्या वरिष्ठांच्या मार्फतीने देऊ शकता आणि त्यानंतर तिथे इंटरव्ह्यू घेतला जातो आणि मग तुमचं सिलेक्शन होतं. अच्छा. आणि त्याच्यासाठी वेगळी आता पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी वेगळी शारीरिक सिद्धता असते की काही ठराविक बंधनं असतात, तशी एटीएस मध्ये जाण्यासाठी नाही, प्रोसेस ही एकच असते. पोलीस क्षेत्रामध्ये जे येतात त्यांना मग हे आता जसं वेगवेगळे हे आहेत डिपार्टमेंट आहेत, म्हणजे एसबी आहे, क्राईम आहे, तसं एटीएस आहे एक वेगळा फॉर्म. तसं असं वेगळं त्यांची प्रोसिजर नाहीये. पोलीस खात्यामधलेच पुढे जाऊन तुम्ही तुमची निवड होऊ शकते त्याच्यामध्ये. आम्ही आता बघितलं तुम्हाला पोलीस आयकॉन अवॉर्ड मिळालेला आहे. हा. असे काही आता 20 वर्षांची कारकीर्द आहे, एटीएस मध्ये पण काम केलेलं आहे, तर तुम्हाला असं काही जे काही समाजामधून किंवा पोलीस दलाकडून एक कौतुक होतं किंवा अप्रिशिएट केलं जातं आपल्या कामाविषयी, तर ते अनुभव कसे होते? खात्यात आल्यानंतर मी वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये काम केलं. दादर पोलीस स्टेशन, नवघर पोलीस स्टेशन, त्यानंतर आता सध्या घाटकोपर पोलीस स्टेशन, अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधून काम करताना सिरियस ऑफेन्स म्हणजे गंभीर गुन्हे आम्ही हाताळायचो आणि त्या गंभीर गुन्ह्यामध्ये जेव्हा ते डिटेक्ट व्हायचे, त्याच्यातले आरोपी मिळायचे, तर तो आनंद आमचा वेगळाच असायचा. परंतु नुसतं आरोपीचा शोध घेऊन ती केस संपत नाही. तर त्या आरोपीला सिद्ध करावं लागतं की तो आरोपी त्या गुन्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला बेसिक एव्हिडन्स कलेक्ट करावे लागतात. तर मला सांगताना आनंद होतो की दादर पोलीस स्टेशनला असताना आम्हाला बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड मला मिळाला होता आणि नवघर पोलीस स्टेशनला असताना सुद्धा मला बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड मिळाला होता. म्हणजे हे जे गुन्हे आहेत ते तुम्हाला उकल करताना तुम्ही किती वेळात तो गुन्हा उघडकीस आणता आणि त्याच्यामधून तुम्ही काय काय एव्हिडन्स कलेक्ट करता ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. आरोपी पकडणं, त्याच्याकडून रिकव्हरी करणं किंवा त्याच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मालमत्ता हस्तगत करणं, त्यानंतर तिथे घटनास्थळ पंचनामा आहेत किंवा मग त्याच्यामध्ये पूर्णपणे जे सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स आहे, फिजिकल एव्हिडन्स आहे, ते कलेक्ट करून आम्ही दोषारोपपत्र माननीय न्यायालयात सादर करतो आणि पुढे जाऊन तो खटला चालतो आणि त्याच्यामध्ये जर कन्व्हिक्शन मिळालं तर मग आधी सोने पे सुहागा आपण म्हणतो की कन्व्हिक्शन मिळणं ही आमच्या दृष्टिकोनातून खूप मोठी हे आहे. म्हणजे बेस्ट डिटेक्शन सुद्धा मला मिळालं आणि बेस्ट कन्व्हिक्शनचा अवॉर्ड सुद्धा मला मिळालेला आहे. तर अशाच प्रकारे काम करण्याची इच्छा आहे की जास्तीत जास्त आम्ही आमच्या क्षेत्राला न्याय कसं देऊ शकतो. आता एका गुन्ह्याविषयी चर्चा झाली, एका मुलीचा विनयभंग झाला होता आणि तेव्हा रात्रीची वेळ असून पण तुम्ही एकट्याच ड्रायव्हरला घेऊन गेलात आणि तिथे सॅम्पल गोळा केले, पुरावे गोळा केले. तर ते काय होतं, म्हणजे ते कामाविषयीचं डेडिकेशन मॅडम कसं आहे की कारण सामान्य नागरिक आमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने बघत असतात. सर्वसामान्य म्हणजे मला असं वाटतं कधी आपण हे फील करून बघावं की माझ्या घरातलाच व्यक्ती माझ्या समोर बसलाय आणि तो माझ्याकडून न्यायाची अपेक्षा करतोय. मग सामान्य माणूस सुद्धा तेच बघत असतो की ते कुठेतरी त्रास होत असतो. म्हणजे लोकांमध्ये ही हे आहे की कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधी चढू नये, पण ती पायरी चढणाऱ्यांना खरंच कुठेतरी त्रास झालेला असतो आणि म्हणून ते इथपर्यंत आलेले असतात. मग त्यावेळेस त्यांना आमच्याकडून काय अपेक्षित आहे तर ते बघणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये लहान मुलींच्या बाबतीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं नेग्लिजन्स करूच शकत नाही. तुम्हाला ती माहिती आली आणि त्याच्यावर तुम्हाला लगेच काम करणं आहे. जर त्या गुन्ह्याला जर 24 तास कंप्लीट झाले नसतील तर आम्हाला त्या घटनास्थळाचे पुरावे गोळा करणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते तात्काळ करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामधूनच आम्हाला पुढे एव्हिडन्स उपलब्ध होऊ शकतात. मग अशा वेळेस जर आमच्याकडे लहान मुलीची केस आली तर आम्ही ती तात्काळ नोंद करून तिची वैद्यकीय तपासणी करून त्यानंतर आम्ही घटनास्थळी त्याच्यामध्ये काय काय आम्हाला एव्हिडन्स मिळू शकतात ते सगळे आम्ही गोळा करून आम्ही त्याच्यामध्ये काम करतो. तर म्हणून मला ती प्रायोरिटी जास्त द्यावीशी वाटते की जर लहान मुलींच्या बाबतीत किंवा मोठ्या महिला आहेत त्यांच्या बाबतीत काही तक्रार आली तर त्याच्यामध्ये आम्ही तात्काळ काम कसं करू शकतो. म्हणजे हा पण एक भाग आहे, पण आता तुम्ही महिलांच्या संदर्भातले, लहान मुलींच्या संदर्भातले काही सांगितले अनुभव, तर असे कुठले तुमचे अशा कुठल्या केसेस आहेत की ज्या केल्यावर असं पोलीस दलात आल्याचं समाधान वाटलं की आपण पोलीस होतो म्हणून ही केस सोडवू शकलो किंवा ते एक सार्थक झाल्यासारखं वाटतं ना, तर अशी कुठली केस तुम्हाला वाटते? नवघर पोलीस स्टेशनला असताना माझ्याकडे जी केस होती त्याच्यामध्ये मला बेस्ट कन्व्हिक्शन मिळालं होतं. त्यामध्ये लहान मुलीच्या बाबतीत असा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला होता आणि ती एवढी बेदरलेली होती. तिच्याकडून सगळी माहिती घेऊन तिला शांत करून तिला कॉन्फिडन्स देऊन आम्ही तिला सगळ्या पद्धतीचे पुरावे आम्ही गोळा केले, घटनास्थळाचे पुरावे गोळा केले आणि त्याच्यामधून त्याला बेस्ट कन्व्हिक्शन मिळालं आणि ती एक केस माझ्या स्मरणात राहील. आणि तसंच घाटकोपर पोलीस स्टेशन आलं, इथे आल्या आल्या माझ्याकडे एक 7 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचाराची केस आली.
त्याच्यामध्ये लिटरली आम्ही 20 दिवस अखंड मेहनत करून तात्काळ दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आणि माननीय न्यायालयाला विनंती करून ती फास्ट ट्रॅकवर घेतली. आणि त्याच्यामध्ये आता कन्व्हिक्शन लागण्याची 100% शक्यता आहे, कारण सगळे विटनेस पडताळून झालेले आहेत, सगळ्या साक्षी झालेल्या आहेत आणि आता ती फक्त जजमेंटला आहे. तर त्याच्यामध्ये पण आम्हाला 100% कॉन्फिडन्स आहे की त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन मिळू शकतं. नक्कीच. आपण एक बघितलं आता महिला दिनानिमित्त आपण बोलत आहोत, तर एक बलात्कार आणि ह्याच्या संदर्भातल्या केसेस पण आपण चर्चा केली. एक असं वाटतं का, की भारतीय महिलांची प्रतिकार क्षमताच वाढायला हवी शारीरिक, मानसिक स्तरावर? म्हणजे आपण बघतो की सुरक्षा दलं आहेत, वेगवेगळे सुरक्षा रक्षक असतात, मोबाईल ॲप्स आहेत किंवा इतर सगळे CCTVs आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला काय लक्षात येतं, की ह्या घटना वाढत जाण्यामागे काय कारण आहे आणि रोखण्यासाठी काय करू शकतात? याच्यामध्ये एकतर 2 कारण आहेत. एक तर पुरुषांची मानसिकता आणि महिलेची मानसिकता. या दोन्ही गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. कारण आम्ही बघतो पोलीस स्टेशनला ज्या कंप्लेंट्स दाखल होतात, त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर होतो आणि हल्ली सोशल मीडिया तुम्ही म्हणताय, की मोबाईल ॲप आहे किंवा काय आहे, त्याच्यावरनं फोटो काढणं, व्हिडिओ काढणं आणि त्याच्यावरनं जास्तीत जास्त एक्स्टॉर्शन करणं, खंडणी मागणं, म्हणजे अशा गोष्टी जास्तीत जास्त घडतात. त्यानंतर सहमतीने संबंध ठेवून नंतर मग गुन्हा दाखल करणं, या सुद्धा गोष्टी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कुठेही असं हे नाहीये की लग्नाच्या नंतर संबंध प्रस्थापित करणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि त्यानंतर लहान मुलींच्या बाबतीत आम्हाला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आपण बघतो, ती एक विकृती जे आरोपी आम्ही अरेस्ट करतो, सायकोलॉजिकल काम करणं आमचं काम नाहीये. कारण परंतु एवढ्या आम्ही आलेल्या अनुभवातनं आरोपीची सायकोलॉजिकल कंडिशन काय असू शकते, ही विकृती कुठून त्याला मिळते? हे मोबाईलमधलं हे बघणं, की वेगवेगळ्या घाणेरड्या घटना बघणं किंवा काय करणं, याच्यामधून ती विकृती तो आत्मसात करतो आणि मग तो हेही बघत नाही की ती लहान मुलगी त्याची मुलगी आहे किंवा बहीण आहे किंवा शेजारी आहे किंवा काय आहे. म्हणजे अशा घाणेरड्या घटना आपल्या समाजामध्ये सध्या घडत आहेत आणि त्याला कारणीभूत आपण म्हणतो ना, समाजातले हे घटकच आहेत की त्या विकृतीला आपण पाठबळ कुठेतरी कमी करणं. कारण आता पोलीस स्टेशन तक्रार आल्यानंतर आमचं काम आहे की साहजिकच त्याच्यावर लगेच कारवाई करणं. परंतु काही घटना रिपोर्टच होत नाही. मग ते आई वडील काय सहन करतात, की जर आपल्या मुलाच्या बाबतीत काही असा प्रसंग घडला तर तात्काळ त्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली तर मग आम्ही ते कारवाई करू शकतो. आणखी तो 4 जणांना 4 मुलींना जर तो त्या पद्धतीने हाताळणार असेल तर ते कुठेतरी लिमिटेशन, कुठेतरी स्टॉप होईल, कुठेतरी त्याला शिक्षा मिळेल. परंतु कधी कधी आम्हाला असं वाटतं की समाजामध्ये तरी 20-30% असं जरी आहे की पॅरेंट्स लोक तक्रार करत नाही. ते आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी सजग असतात, पण ते सजग ती भूमिका घेऊन फायदा नाही. कारण त्या मुलीला त्या ट्रॉमामध्ये ठेवून तिला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. ती कुठेतरी रिलीज झाली पाहिजे. तिचा काही त्रास आहे तो तिला स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे आणि मग ते सक्षमीकरण आलं ना. मुलाचं सक्षमीकरण कधी येतं? जेव्हा तुम्ही त्याचा त्रास आहे तो जाणून घेणं, त्याला ती जगण्याची शक्ती देणं, त्याला तुम्हाला ते सोसायटीमध्ये तुम्हाला फेस करायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे, पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी बेअर करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही त्याच्याशी पाठिंबा राहिला पाहिजे. म्हणून आम्ही आता निर्भया पथक आमचं जे पोलीस स्टेशनला आहे, प्रत्येक मुंबई माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला निर्भया पथक आहे. निर्भया पथक हे प्रत्येक शाळा, कॉलेजेस या ठिकाणी जाऊन लैंगिक शोषणाबाबत काही तक्रारी असतील किंवा गुड म्हणजे चांगलं स्पर्श आणि वाईट स्पर्श काय आहे याबद्दल माहिती देणं. त्यानंतर वेगवेगळे क्राईम आहे, सायबर क्राईम आहे, महिलांविरुद्धचे गुन्हे आहेत, अशा बाबत त्यांना माहिती देणं. आणि ही माहिती देऊन सुद्धा आम्ही लहान मुलांच्या बाबतीत आम्ही ही का सेशन घेतो, कारण त्यांना ही उमज नसते की 18 वर्षा आधी किंवा नंतर तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला तर तुमचं करिअर कसं त्याच्यावर इफेक्ट करतं, की तुम्हाला कुठे पारपत्र पडताळणी आहे, म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला मिळतं, त्याच्यासाठी तुमची नोंदणी आम्ही बघत असतो की कुठलं क्राईम रेकॉर्ड झालंय का. हे बेसिक गोष्टी जर मुलांना माहिती पडतील तर कुठेतरी ते प्रिव्हेंट होईल. कारण माझं असं धोरण आहे की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. कुठेतरी तुम्ही प्रिव्हेंट केलं तर ती पुढे गोष्ट होऊ शकत नाही. हा एक चांगला इलाज आहे. त्यामुळे हे सेशन्स आमचे मॅक्झिमम आम्ही घेत राहतो. आणि सगळ्यात आत्ताचा टास्क आमचा सायबर क्राईम आहे, की जो आपण फोफावतो. म्हणजे फिजिकल क्राईमपेक्षा व्हर्च्युअल क्राईम जो आहे तो सगळ्यात जास्त आहे.
आपण सायबर क्राईम मध्ये पण काम केलेलं आहे. हो. तर त्याच्याविषयी पण ह्या दृष्टीने महिला किंवा लहान मुलांच्या दृष्टीने सायबर क्राईमचं सध्या काय आहे स्थिती? मुलं अडकतात, गोवली जातात. हो. मोबाईलचा परिणाम आहे की येस. काय आहे? कारण हा मी म्हटलं ना, पहिलाच मुद्दा माझा असा होता की सोशल मीडिया. मग त्या सोशल मीडियावर इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. आता म्हणजे वेगवेगळे ॲप आलेले आहेत. हे सगळं मुलं काय करतात, ते डाउनलोड करून घेतात. कुठलंही स्पोर्ट्स ॲप आहे किंवा मग गेम ॲप आहे. ते डाउनलोड करताना तुम्हाला 2 गोष्टी विचारत असतं तुमचं मोबाईल, की तुमचे कॉन्टॅक्ट ॲक्सेस करणं, येस ओर नो, किंवा तुमचं गॅलरी ॲक्सेस करणं, येस ओर नो. तुम्ही त्याला अलाउ केल्यानंतरच तो ॲप डाउनलोड होतो. हो. वास्तविक आमच्याकडे तक्रार येतात, माझा मोबाईल हॅक झाला. पण तो हॅकिंग हा प्रकार नसतो. हॅकिंग कसं असतं, की सामान्य माणसांना कल्पना नसते, की माझं सगळं माहिती समोरच्याला मिळते कशी. पण महत्वाचं, तुम्ही एखाद्या लिंकवर क्लिक करताय किंवा कुठलाही ॲप डाउनलोड करताय, तेव्हा तुम्ही पूर्ण ॲक्सेस त्याला देताय समोरच्याला, आणि त्या ॲक्सेसचा वापर करून ते मग तुम्हाला एक्स्ट्रॉक्ट करायला चालू करतात. कारण तुम्हाला तुमचं कॉन्टॅक्ट त्याला मिळालेले असतात, तुमचे गॅलरीमधले फोटो त्याला मिळालेले असतात. आणि मोस्ट ऑफ कसं असतं, की हे ॲप म्हणजे MSEB आहे, की लाईट बिल भरलं नाही म्हणून आपण त्या गोष्टी करतो, किंवा दुसरी गोष्ट लोन ॲप आहे. म्हणजे इन्स्टंट लोन सगळ्यांना हल्ली पाहिजे असतं, आणि त्यामुळे कुठलेही लोन ॲप डाउनलोड करायचे आणि त्याच्यामधून पण सगळी माहिती आपली त्यांना जाते. नंतर कुठल्याही लिंकवर क्लिक करणं, म्हणजे तुम्हाला बँकेचं व्हेरिफिकेशन आलं, कुठेही तुम्हाला OTP हा विचारलाच जात नाही. पण आपण काय म्हणतो, आपण सगळ्यांना काय असतं, की कमी वेळ ना, कमी वेळेत सगळे कामं झाली पाहिजे. त्यामुळे आपण विश्वास ठेवतो आणि OTP शेअर करतो. OTP शेअर केले की समोरच्याला तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळतो. अशा पद्धतीने तुमच्या बँकेतली तुमची मेहनतीची एवढी रक्कम असते, ती पूर्णपणे डिडक्ट होते, पूर्णपणे ती नाहीशी होते. आणि अशा प्रकारे आमच्या पोलीस स्टेशनला मॅक्झिमम 10 ते 15 दिवसभरामध्ये सायबर क्राईमच्या तक्रारी असतात. वा. आणि त्याच्यामध्ये सगळे वयोगट आहेत. असं नाही की फक्त सिनियर सिटीजन्स त्याच्यामध्ये अडकले गेलेत. अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्या प्रकारचे क्राईम आम्हाला बघायला मिळतात. म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही अवेलेबल आहात. तुम्ही व्हॉट्सअपवर टाकतायत, स्टेटस टाकतायत, तुम्ही कुठे फिरायला गेलायत, काय गेलायत. तुम्ही फेसबुकवर तुमचे सगळे फोटो शेअर करतायत. अरे पण ते फोटोंचा वापर करून कुठेतरी मॉर्फ होतो तुमचा चेहरा, आणि त्याच्यावरनं पण एक्स्टॉर्शन होतं, की जर तू मला पैसे दिले नाही तर तुझे पूर्ण न्यूड फोटो मी पाठवेन. असे बरेचसे प्रसंग घडून पूर्ण मुंबईमध्ये मला असं वाटतं काही ठिकाणी हँगिंगचे केसेस झालेत. कारण ते सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती होते, आणि समोरच्याला आपण पैसे देणार किती देणार. कुठेतरी ते हे होतं, आणि घरच्यांना माहिती पडेल, माझ्या पूर्ण सोसायटीमध्ये माहिती पडेल, ही भीती वाटून ते लोक स्वतःला संपवतात. म्हणजे इथपर्यंत सायबर क्राईमचा विळखा आपल्याला बसलेला आहे. पण मग आपण ते 100% बंद करू शकतो का? तर नाही. मग काय करू शकतो? तर त्याच्यामध्ये प्रिव्हेंट करू शकतो. पुन्हा प्रिव्हेन्शन हे आलं. मग तुम्हाला काय करायला पाहिजे? तर बेसिक ज्या गोष्टी आहे, सायबर अवेअरनेस कॅम्पेन जो आम्ही हाती घेतलाय, की प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये म्हणा, किंवा ज्या विभागामध्ये आम्हाला वाटतं की ते करणं गरजेचं आहे, त्या विभागामध्ये आम्ही सायबर क्राईम प्रिव्हेन्शन घेतो, की तुम्हाला काय बेसिक गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. OTP शेअर करता नाही आला पाहिजे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन पाहिजे, म्हणजे फेसबुक तुमचं प्रोफाईल लॉक पाहिजे. तुम्ही कृपया करून हे स्टेटस टाकू नका, मी लोणावळ्याला चाललो 4 दिवस. बरोबर आहे, म्हणजे तुमच्या घराची त्याला ऍक्सेस मिळाला ना, त्याला माहिती तुम्ही कुठे राहता, काय करता. कारण ही माहिती आपणच दिलेली असते. म्हणजे आपण स्वतःचीच एक प्रतिकृती निर्माण केलेली आपला मोबाईल, ही जो सगळी माहिती समोरच्याला देत असतो. त्यामुळे मला महत्वाचा सध्याचा हा प्रकर्षाने मुद्दा वाटतो, की सायबर क्राईम रोखण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. ते आपल्याच हातात ते आहे. आपल्याच हातात आहे. महिलांवर अत्याचाराची प्रकरणं वाढतायत किंवा कुठेही अत्याचार झाला की अशा एक संतप्त प्रतिक्रिया असतात की आम्ही त्याला असं करू. मग कोणी म्हणतं पेपर स्प्रे वापरा, कोणी म्हणतं एखादी धारदार वस्तू सोबत ठेवा, कोणी म्हणतं की बाबा आम्ही त्याचे डोळेच फोडू, असं करू तसं करू. मग खरंच अशा पद्धतीने जर महिलांनी प्रतिकार केला तर त्याला कायद्याने संरक्षण असतं? हो, कायद्याने संरक्षण असतं ना. कारण महिलाच्या विरुद्ध असे गुन्हे घडताना जर महिलेने प्रतिकार केला, तर त्याच्यामध्ये बचावात्मक भूमिका असते, आणि त्याच्यामध्ये आमच्या भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे तो विषयच नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला सेफ्टी पर्पज जसं वाटतं की पेपर स्प्रे ठेवला पाहिजे बुवा, तर इट्स बेटर, काही हरकत नाही. आणि एक शक्ती कायद्याचा आग्रह धरला जातो. जेव्हा जेव्हा कुठे महिलांवर अत्याचार होतो तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा शक्ती कायद्याचा मुद्दा येतो की शक्ती कायदा लवकरात लवकर आणा असं. आता पण महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि त्याच्या केसेस पण सोडवल्या जात आहेत.
तर प्रस्थापित कायदे आणि शक्ती कायद्यामध्ये काय फरक आहे? शक्ती कायद्याचा एवढा आग्रह का धरला जातो? प्रस्थापित जे कायदे आहेत ते मला असं वाटतं पुरेसे आहेत, कारण त्याच्यामध्ये सगळी तरतूद आहे आणि त्यातली जी कलमं आहेत ती अनुसरूनच आहेत. म्हणजे महिलांविरुद्ध जे गुन्ह्यांमध्ये जे शिक्षा सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे त्याला न्याय देणं आमचं काम आहे आणि त्याला वेगळा असा कायदा केला तर तो हरकत नाही. जर चांगल्यासाठी असेल तर तो नक्कीच आवडेल. पण आत्ताचेही पुरेसे. आताच पुरेसे आहे. आज आपल्याकडे दीपाली कुलकर्णी मॅडम आल्या आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या क्षेत्राविषयीची माहिती दिली आणि एक पोलीस अधिकारी असून, पोलीस इन्स्पेक्टर असूनही एक प्रसन्न व्यक्तिमत्व आपल्याला इथे अनुभवायला मिळालं. दीपाली मॅडम, मी आपले आभार मानते. थँक्यू, धन्यवाद. अशाच विविध शोजसाठी आमचं चॅनल पाहत राहा. तोपर्यंत नमस्कार.